की आता हे कधी भयंकर भयानो म्हणतो. पहा तुम्ही की एखादं लहान लेकरू जर रडायला लागलं तर त्याचं रडणं थांबवण्यासाठी लता मंगेशकरचं जर आपण कॅसेट लावली, रडणं थांबतं का? किंवा स्वतः लता मंगेशकर तानपुरा घेऊन गायला लागली, रडणं राहील का? पण तेच त्या लेकराला जन्म दिलेल्या आईनी तिच्या भसाड्या आवाजात नुसतं ओळळ जरी म्हटलं रडणं थांबल ना? असं का? कारण मित्रांनो, आपल्यासाठी आपल्या आईचा स्वर हा मातृस्वर असतो आणि तो आद्य स्वर असतो. सारे गम पधनी सा या सप्त सुरांच्याही अगोदर जर कोणता असेल तर तो मातृस्वर असतो. ये हृदयीचे ते हृदयी खातिले. ओळळ मधून जो मातृवात्सल्याचा प्रवाह तुमच्यापर्यंत पोहोचतो ते सामर्थ्य तर कोणामध्ये नसतं. मित्रांनो, मातृभाषेमधून कुठलीही कला अवगत करण्याचं सामर्थ्य जे मातृभाषेमध्ये असतं ते इतर भाषांमध्ये असू शकत नाही. आणि म्हणून हा भाषा पंधरवडा दिन साजरा करायचा. आणि मागाशी आमचे मित्र संभाजीराव पाठवले म्हणले की बुवा मी काही कवी नाही वगैरे असं तसं, पण तसं काही नाही. त्यांच्यासाठी एक कविता पहा. म्हणजे 1993 ते 2007 पर्यंत ही अभ्यासक्रमाला कविता होती इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये. शब्दांच्या दुनियेत तो बहुधा नसायचा, शब्दांच्या दुनियेत तो बहुधा नसायचा. दिसभर कुळवाच्या रेघोट्या काळ्या मातीवर ओढीत बसायचा. दिसभर कुळवाच्या रेघोट्या काळ्या मातीवर ओढीत बसायचा. मिरगासाठी हावी चातक, मृग नक्षत्र पावसाचं, मिरगासाठी हावी चातक वापसा बघून पेरीत यायचा. मिरगासाठी हावी चातक वापसा बघून पेरीत यायचा. गर्द हिरवी त्याची कविता फुलल्यावर वाटसरूही मोहरून जायचा. गर्द हिरवी त्याची कविता फुलल्यावर वाटसरूही मोहरून जायचा. त्याची शब्द पानं फुलं, त्याचे शब्द पानं फुलं झाडा झाडांना झोंबायचे. त्याचे शब्द पानं फुलं झाडा झाडांना झोंबायचे. त्याचे शब्द पाखरं बनून आभाळभर भिरभिरायचे. त्याचे शब्द पाखरं बनून आभाळभर भिरभिरायचे. त्याचे शब्द कणस होऊन धाटा धाटांवर डुलायचे. त्याचे शब्द कणस होऊन धाटा धाटांवर डुलायचे. तरीही हातावर घटे भाळीचं दारिद्र्य भोवती होताच प्रपंचाचा गोता. तरीही हातावर घटे भाळीचं दारिद्र्य भोवती होता प्रपंचाचा गोता. तरी हेही खरं, तो कवितेविना कवी होता, तो कवितेविना कवी. सृजनत्वातून संवेदनेचा केलेला कुठलाही आविष्करण आणि आविष्कार आणि संवाद ही कविताच असते. म्हणून तुम्ही मगाशी बोलत असताना समोरच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर येणारा जो बोल होता, जो शब्द होता, ते तुमचं कर्तृत्व होतं, ती कविता असते. आणि म्हणून मित्रांनो, आता कसं आहे पहा की आमचे अनिल भाऊ, अनिलजी देशपांडे हे जे आहेत वगैरे, किंवा आमचे भास्कर लगड, हे भाग्यवान माणसं आहेत की ते प्रेम कविता वगैरे लिहू शकतात. आता माझं कसं आहे की दुर्दैवानं मी काही प्रेम कविता हे काही लिहू शकलो नाही. कारण कॉमर्सचा मी विद्यार्थी, मी सायन्सचे सर, आणि मी कॉमर्स असल्यामुळे आमच्याकडं थिअरीपेक्षा आमच्याकडे प्रॅक्टिकल वर्ग आहे. आता निफाडकरजींनी 14 जानेवारीच्या संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. मी आगामी 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेच्या
आता ते प्रेम कविता लिहिण्याचा काही योग माझ्या नशिबामध्ये आला नाही, तेव्हा मी लिहू शकलो नाही. का लिहू शकलो नाही ते तुम्ही समजू शकता. पण आता जवळजवळ 1 तास झालं मी तुमच्या समोर आहे, पण माझ्यासारख्या बावळट माणसावर प्रेम करण्याचा गाढवपणा त्याच्यामुळे तो योग काय आपल्या नशिबात आला नाही. पण कॉलेजमध्ये असताना एक दिवस मला शंका आली, पण हे वय शंकेखोर असतं ना. ती मुलगी सारखी आपल्याकडे बघते, खात्री करून घ्यावी. खात्री करून घ्यायला गेल तर ती नेमकी तिरळी निघाली. कहीं पे निगाह है, कहीं पे निशान. प्रेमात भयंकर अडथळे असतात मित्र. झालं दिला नाद सोडून, नाद नाही करायचा. पुन्हा 5-6 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर लक्षात आलं दुसरी एक मुलगी आपल्याकडे पाहते. खात्री करून घेतली की सरळ आहे का, म्हणजे डोळ्याच्या दृष्टीकोन. आणि माझ्या सुदैवानं ती सरळ निघाली. मग म्हटलं तर आपल्या मनातलं तिला सांगण्यासाठी कवितेसारखा सुरक्षित उपाय नाही दुसरा कोणता माध्यम. कारण चिठ्ठी प्रकार धोक्यात, चुकीच्या हातात पडली तर अगोदर लेकरा लिटरी मग खेट राहते. त्याच्यामुळे म्हणलं मग कविता हा सगळ्यात चांगला मार्ग. त्याच्यामुळे मी मस्तपैकी रात्रभर जागरण करून एक प्रेम कविता लिहिली आणि ती तिला ऐकवण्यासाठी पाठ केली. तेव्हापासून मला कविता पाठ करायला सवय लागली. आणि एक दिवशी म्हणलं आता ती तिला ऐकवायची म्हणून तयारी लागलो, तेवढ्यात कळलं की ती हिंदी भाषिक आहे. आला का आता प्रेमात भयंकर अडथळे. म्हणलं हिंदी तर हिंदी, मला काय हिंदी येत नव्हती काय. माझे वर्गात 2-4 बागवानाची पोरं होती, त्यांच्याबरोबर मी हिंदीतच बोलायचो. भागता भागता गया रत्नागिरी येत होती हिंदी. मग असे 4-4 ओळी हिंदीमध्ये लिहिल्या. मला नंतर कळलं असं 4-4 ओळी हिंदीत असतात त्याला शेर म्हणते. अलीकडे वाचल्यावर कळलं पावशेर सुद्धा नाही. मग ते शेर लिहिला. एक दिवशी कॉलेजमध्ये टाईट फिल्डिंग लावली आणि लायब्ररीच्या कोपऱ्यात तिला गाठलं. आणि तिला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये आणि सुरक्षित अंतरावर. आणि ही जुनी जाणती माणसं आपल्याला नेहमी सांगत आले सुरक्षित अंतरावर, हाताचं अंतर ठेवा, हाताचं अंतर राखून असं. तू त्यांच्या अनुभवाचे बोलत. हाताचं अंतर राखून असं म्हणजे टप्प्याच्या शँडेलच्या टप्प्याच्या आणि ते शेर असा होता की वो तू मेरी मुमताज बन, तू मेरी मुमताज बन, तुझा ताज बनेगा हिंदुस्तान. म्हणा काय अर्थ ते वचने की दरिद्रता. तू मेरी मुमताज बन, तुझा ताज बनेगा हिंदुस्तान में. मला काय माहित तिला सुद्धा शायरी लिहिता येते. तिने पटकन तिथले तिथं उत्तर दिलं, अबे जा बे, अबे जा बे, पहले ताज होटल में चाय पिला अगर रुपया होगा जेब में. असं ट्रायल बॉलला क्लीन बोल्ड गेल्यामुळे पिचवर थांबायचा प्रश्न नाही. आणि त्याच्यानंतर मग एक जो दिव्य उदात्त अनुभव मला जो प्रेमाचा आला, त्याची जी लिहिलेली ही कविता आहे, ही सुद्धा ऐकताना तुम्हाला वाटतं की गझल आहे का, गझल आहे का, गझल आहे का. तुम्ही गझल नाही. आणि इथं प्रदीप बसलेला आहे समोर, म्हणजे गझलचा निकटवर्ती अभ्यासक. त्याच्यामुळे मी धाडस करणार नाही. तर ही गझल नाही, ऐकताना वाटतं गझल आहे की काय. गझल नाही. तर ह्या प्रकाराला गझल नुमा, बरोबर आहे ना, गझल नुमा म्हणतात. आता कसं आहे की अभ्यासक आहेत, आपल्याला काही कळत नाही त्यातलं आहे की नाही गझलचं वगैरे. तर गझल आणि गझल नुमा यात फरक काय नेमका, व्यवहारातलं उदाहरण देतो. की समजा आपण असं राहुरीच्या गर्दीतनं चाललोय किंवा शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला रांगेत असं चाललोय आणि असं जात असताना आपल्याला एकदम लक्षात येते की पुढं गर्दीमध्ये आपली मिहुणी धाकटी.
म्हणून तिला गाठायसाठी आपण रेटारेटी करून जातो आणि जवळ गेल्यानंतर लक्षात येतात नाही पत्तीच आहे. हा फरक गझल आणि गझल नुमा. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी, तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी. बघून घ्या, कोणी माग बघून घ्यायचं राहिले का? तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी. ही कविता ज्यांना प्रेमाचा माझ्यासारखा उदात्त अनुभव आला नाही त्यांना यावा ह्या सदिच्छेपोटी मी ही कविता सांगितली. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी. दिवसा तारांगण पाहिलेल्या दोनच व्यक्ती पृथ्वीच्या पाठीवर, एक कल्पना चावला आणि दुसरे नारायण सुमंत. कल्पना चावलाने पाहिल्या यानातून पाहिल्या, स्पेस शटल मधून, आणि नारायण सुमंतांनी पाहिल्या त्या कल्पनेतून. तारे नभांगणीचे दिवसाच पाहिले मी, जेव्हा हातात तिची जोड्यास पाहिले. जेव्हा हातात तिची जोड्यास पाहिले मी, ना पाहिला पुन्हा मी चेहरा कधी कोणाचा. एवढा एकदा चांगला अनुभव आल्यानंतर पुन्हा काय करायचं? ना पाहिला पुन्हा कधी मी चेहरा कधी कुणाचा, स्वर्गीय अनुभवाला थोड्याच साहिले मी, जेव्हा हातात तिची जोड्यास पाहिले मी. भेटू नये पुन्हा ती बाटासह कुठेही. कॅराना वगैरे नाही, नंतर आलं सगळं. भेटू नये पुन्हा ती बाटासह कुठेही, प्रत्येक ईश्वराला मग नवस बोलिले मी. साईबाबांना मी काल पाय पडून आलो, राहुरीमध्ये नको परत. प्रत्येक ईश्वराला मग नवस बोलिले मी, जेव्हा हातात तिची जोड्यास पाहिले मी. होते मनात लाल द्यावा गुलाब तिचा, व्हॅलेंटाईन इफेक्ट. होते मनात लाल द्यावा गुलाब तिजला, होऊन गाल लाल झालो गुलाब मी. जेव्हा हातात तिची जोड्यास पाहिले. दावून कंपनीला गालावरील शिक्का, ॲम्ब्युलन्स उलट लिहिलेलं असतं, आरशात कसं दिसतं सुलट ॲम्ब्युलन्स. पाहून आरशात गालावर कसं आहे, प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. त्याच्यामध्ये काय मान नाही, त्याच्यामध्ये काय नाही, पण ओरिजिनल असावा, डुप्लिकेट नको. पाहून आरशात गालावरील शिक्का, अँबॅसेडर म्हणून पेटंट घेतलेले मी. कुठलाही आपल्याला कॅश करता आला पाहिजे, हा 21व्या शतकाचा मंत्र आहे. प्रत्येक अनुभव इन कॅश करता आला पाहिजे. डायरेक्ट बाटा कंपनीलाच मी तो फोटो पाठवला, नक्कीच आता त्याची डिजिटल राहू. कंपनीला गालावरील शिक्का, अँबॅसेडर म्हणून पेटंट घेतले मी, जेव्हा हातात तिची जोड्यास पाहिले. पण कसं मित्रांनो की प्रत्येक प्रेमाचा अनुभव हा आपल्याला मानवतेकडे नेणारा असतो. त्याच्यातून मला जे कळलं, पायी नसेल जोडा जोडू तिथे मनाला. पायी नसेल जोडा जोडू तिथे मनाला, प्रेमातले अखेरी हे सत्य जाणिले मी. प्रेमातले अखेरी हे सत्य जाणिले मी, जेव्हा हातात तिची या जोड्यास पाहिले. असं कालिदासाने जे म्हटलेलं आहे. कशासाठी हा कवी संमेलन, कशासाठी भाषा संवर्धन पंधरवडा, एवढं तुमच्या अभ्यासक्रमाचा वेळ किती वाया गेला आहे की नाही? गेला की नाही वाया? पण मित्रांनो, मागच्या 2 दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये IT क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या मुलांनी मुलींनी आत्महत्या केल्या, 18 लाखाचं पॅकेज, 12 लाखाचं पॅकेज, 14 लाखाचं पॅकेज,
झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या. नोकरी लागल्यानंतर कोणाची 3ऱ्या वर्षी, कोणाची 2ऱ्या वर्षी. कशामुळे झाला असं? त्याला एकच कारण असतं मित्रांनो. प्रत्येकाला आयुष्यामध्ये अशी एक वेळ येत असते की ज्या वेळेला आपण पूर्ण एकटे असतो. कोलाहलात माणसांच्या माणूस शोधतो मी. कोणी नसतात, लाईट सुद्धा आपली नसते. वयामध्ये आत्मसात केलेली तुम्ही जी कला असेल, जो छंद असेल, ती कला आणि तो छंद तुमची साथ दिल्याखेरीज राहत नाही. हे व्यक्त होण्याचं वय असतं. तुम्ही अक्षरातून व्यक्त व्हा, रेषेतून व्यक्त व्हा, रंगातून व्यक्त व्हा, स्वरातून व्यक्त व्हा, चेहऱ्यातून व्यक्त व्हा. किती शक्यता दिल्यात आपल्याला व्यक्त होण्यासाठी. टाळ्या वाजवतो, आपण हसतो म्हणजे आपल्याला आनंद झाला आहे हे व्यक्त करण्यासाठी. कविता लिहिणं म्हणजे काय? अक्षरातून व्यक्त होणं असतं. 2002 ते 2012 या दशकामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रात एकूण शिकणाऱ्या मुला मुलींच्या 74 आत्महत्या झाल्या. किती? 74. दुर्दैवानं त्याच्यामध्ये 68 मुली आहेत आणि 6 मुलं आहेत. म्हणजे एकीकडे स्त्री भ्रूण हत्या रोखा म्हणायचं आणि एकीकडे हातातोंडाशी आलेल्या मुली आत्महत्या करतात. आणि काय कारण? कारण मी ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये शिकत होतो 1972, 73, 74, 75, 30 साल, त्यावेळेला तुरळक आत्महत्या व्हायच्या शिकणाऱ्या मुला मुलींच्या. पण ते कशासाठी? एक तर प्रेमभंगामुळं. कारण पूर्वी सवड असायची, संवेदना असायची, त्यामुळे एकमेकावर प्रेम करायचे, त्यामुळे प्रेमभंग व्हायचा आणि आत्महत्या करायची. प्रवृत्ती, सहज प्रवृत्ती निसर्गाची. काही ज्या व्हायच्या त्या आर्थिक परिस्थितीमुळं, परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून आत्महत्या. पण ह्या दशकात झालेल्या आत्महत्या, जो सर्वे पुण्याची जी संस्था आहे फार मोठी, केवळ कशासाठी? तर टेन्शन, मानसिक ताण, टेन्शनमुळे आत्महत्या केली. कशाचं टेन्शन? शिक्षण संस्थेचा दोष नाही, शिक्षण व्यवस्थेचा दोष नाही, समाजाचा दोष नाही सर. केवळ पालकांचा दहशतवाद, मार्क्सवाद. 99% पडलेच पाहिजे, 90% पडलेच पाहिजे. मी इंजिनियर आहे, सरकारी कॉन्ट्रॅक्ट आहेत आपल्याकडं, पुढं राहिले पाहिजे, तुला इंजिनियर झालंच पाहिजे, ऍडमिशन मिळलीच पाहिजे. मी डॉक्टर आहे, घरचा दवाखाना आहे, कोण चालवायचं पुढं, तुला MBBS ला ऍडमिशन मिळालीच पाहिजे. पालकांचा दहशतवाद आणि त्याच्यामुळं झालेल्या आत्महत्या. गदी माडगूळकरांचं एक अतिशय सुंदर गाणं आहे. नाच नाचुनी अतिमी दमले, थकले रे नंदलाला. विषय वासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला. लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवरी आला गेला, थकले रे नंदलाला. एका कलावतीचा अतिशय मोहन अगदी हृदगत त्यामध्ये गदिमांनी चित्रांकित केलेलं आहे, शब्दबद्ध केलेलं आहे. आज या आत्महत्या केलेल्या ज्या मुलं मुली, त्यांच्या मनातली जी खदखद आहे ती या विडंबनामधून गदी माडगूळकरांची मनपूर्वक क्षमा मागून. आणि मूळ गाणं तुम्हाला माहिती आहे असं गृहीत धरून, मूळ गाण्याचं ध्रुवपद असे. नाच नाचुनी अतिमी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. हे गाणं जेव्हा मी ऐकतो त्या वेळेला ह्या आत्महत्या केलेल्या मुला मुलींचा जो स्वर आहे त्यामधून येणारा तो या विडंबनामध्ये. वाच वाचुनी अतिमी दमले,
वाच वाचुनी अति मी दमले, थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला. कॉन्व्हेंट केजी कटिसने सले, 2.5 वर्षाचं झालं की तुरुंगात. कॉन्व्हेंट केजी कटिसने सले, गजगे नाहीत, काचा पाणी नाही, हादग्याची गाणी नाहीत, गजगौरीची गाणी नाहीत. कॉन्व्हेंट केजी कटिसने सले, स्कॉलरचा हा शेला. कॉन्व्हेंट केजी कटिसने सले, स्कॉलरचा हा शेला. ओनली स्टडी, ओनली स्टडी, ओनली स्टडी, ओनली स्टडी, ओनली स्टडीची कुंडलकानी, ओनली स्टडीची कुंडलकानी. रँक जडविला भाला, परसेंटेजच्या शतकमला. 100% पडलंच पाहिजे. परसेंटेजच्या शतकमलांची कंठी फासली माला. थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला. व्हेकेशन्सची वाजे वीणा, व्हेकेशनची वाजे वीणा. ट्यूशन देई ताला, व्हेकेशनची वाजे वीणा. ट्यूशन देई ताला. टेस्ट एक्झाम, टेस्ट एक्झाम, टेस्ट एक्झाम, टेस्ट एक्झामची नूपुर पायी. टेस्ट एक्झामची नूपुर पायी. क्रॅश कोर्स करताला. AIEEE नाणी फेकी पॅकेज. AIEEE नाणी फेकी. नंबर आला गेला. थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला, थकले रे शिकण्याला. करियर भवती घेता गिरत्या, लवकर चष्मा आला. करियर भवती घेता गिरत्या, लवकर चष्मा आला. तारुण्याची साध करेना, ओक पाठीला आला. तारुण्याची साध कळेना, पोक पाठीला आला. ऐन वयातच जखमांधळी, ऐन वयातच जखमांधळी. जीव जीवना भ्याला. थकले रे शिकून. वा नारायण वा. ऐकू हा नवीन प्रकार, त्याचा संग्रहही त्याचा आला आणि त्या संग्रहाची सुरुवात खरं तर याच कॉलेजमधून झाली. या कॉलेजमध्ये ऐकल्यानंतर तो संग्रह आलेला आहे. त्यामुळे अशा अनेक कविता ऐकल्यानंतर नारायण सुमंत यांच्यानंतर मी श्रीकांत जोशींना जरा पाठन करतो. त्यांना आठवले शेर ते भाऊसाहेब पाटणकरांचे. ते काय ऐकवतात ऐकूया आपण. श्रीकांत जोशी. नजरेवरी. तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी.
तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, मागाहुनी कळले मला ती अशीच बघते नेहमी. लागला धक्का तिचा, लागला धक्का तिचा, होता पण भलताच मऊ. लागला धक्का तिचा, होता पण भलताच मऊ. ती म्हणे सॉरी मला, मी म्हणालो थँक्यू. धक्का लागला, आणखीन काय पाहिजे. नेसली जॉर्जेट काळे, गौरतनू झाकावया. नेसली जॉर्जेट काळे, गौरतनू झाकावया. आज वाटे अवस आली पौर्णिमा ग्रासावया. सौंदर्याचं वर्णन इतकं सुंदर शब्दात, मोजक्या शब्दात भाऊसाहेब पाटणकरांनी केलंय. अजून एक त्यांची एक रुबाई आहे. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडिली. लव लेटर. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडिली. धाडिली होती इतकी की नसतील कोणी धाडिली. धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे. धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे. सारी ती माझीच होती, एकही अरे नव्हते तिचे. पत्रातही त्या पण तिचे एक पत्र हाती लागले. पत्रात त्या पण तिचे एक पत्र हाती लागले. वाटले कोण्या अप्सरेचे गाल हाती लागले. पत्रातही आपल्या स्वतःच्या काय ती लिहिते बघा. पत्रातही आपल्या स्वतःच्या काय ती लिहिते बघा. माकडा आरशात आपला चेहरा थोडा बघा. सार्थता संबोधनाची आता कुठे कळली मला. सार्थता संबोधनाची आता कुठे कळली मला. माकडाला माकडी नसते कुठे हेही आता कळले मला. पाटणकरांचे शेर सांगताना एकच अजून एक 4-5 शेर सांगतो, चालेल ना. एका अशाच मैफिलीमध्ये सगळे बसलेले असतात आणि एक वीर एका कन्येवर मरत असतात आणि ते अशा ठिकाणी बसले असतात ती दिसत राहील असं आपण नेहमी बसतो, बरोबर आहे ना. लपविली होती जरी का प्रणयार्थता मी आमुची. लपविली जरी होती का प्रणयार्थता मी आमुची. आले तिच्या नजरेस कोठे नजर होती आमुची. शालीनता सांभाळून सन्मानिले आम्हा तिने. शालीनता सांभाळून सन्मानिले आम्हा तिने. निखळत्या पदरास नाही स्पर्शही केला तिने. शालीनता सांभाळून सन्मानिले आम्हा तिने. निखळत्या पदरास नाही स्पर्शही केला तिने. ऐसे जरी इश्कास आमच्या ऐसे तिने सम्मानिले. आमच्या आपल्या स्वतःच्या शिलासही सम्मानिले. त्यांशी करावा इश्क ज्यांनी इश्कातही काही पुढे. ना टाकले टाकू दिले पाऊल आहे याच्या पुढे. आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची. आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची. पेटूनिया ही यात नसते. पेटूनिया ही यात नसते. राख होऊ द्यायची. राख होऊ द्यायची. पुन्हा प्रत्येकाला प्रवासाला जायचंय. सुमंतला साताऱ्याला जायचंय. मला वाया नगर पुण्याला परत जायचं आहे. त्यामुळे 1 वाजता आपण थांबणार आहे. मी काही गझला काही कविता आपल्याला ऐकवणार आहे. कारण नारायण सुमन म्हटलं की ते हिंदुस्थानचा. खरं तर नारायण सुमनचे अनेक शेर पाठ आहेत. त्याला आवडतात अनेक गझला अनेक शेर. गमतीसाठी त्यांनी ते सांगितलं की मी हिंदीतलं तो शेर ऐकला तो पावशेर निघाला. खरं तर असं नाही. कवितेमध्ये अनेक चांगले शेर म्हणजे मी तुम्हाला उर्दूचे अनेक दाखले देऊ शकतो. मराठीचे ते देऊ शकतो. अगदी आमच्या सुरेश भटांचा देऊ शकतो. हा तो पावशेर आहे. पण सुरेश भटांचा होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता. खरे मी सांगतो माझा इरादा चांगला होता. किंवा आमच्या सुरेश भटांनी असे लिहिले. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. किंवा असंही पुढे लिहिलं. जे तुला दिले होते. हा प्रयोग करायचा नाही.
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. पण उर्दू मध्ये सुद्धा अनेक शेर तुम्ही असं ऐकले तर पावशेर काय 1.25 शेर वाटतील इतके सुंदर शेर आमचे. काल तुम्हाला एक ऐकवलं होतं की कब की है मोहब्बत ने खता सोच समजकर. प्रेम कधी विचारून करतात का की मी आता तुझ्यावर प्रेम करू का? नाही, प्रेम होऊन जातं नाही का, परवानगी लागत नाही त्याला. मग ते कसं म्हणतात, आमचे हनीफ सागर शायर होते, ते म्हणाले होते तू भेटली नाही नंतर लग्न होऊन गेली नगरला, आहे की नाही. मग तो म्हणतो मीट चले मेरे उम्मीदों की तरह हर मगर, मीट चले मेरी उम्मीदों की तरह हर मगर, आज तक तेरे खतों से तेरी खुशबू न गई. तुझा सुगंध मात्र अजून काही गेलेला नाही असं तो सांगतो. इतकी उच्च कल्पना त्या अशा काव्यांमधून आपल्याला मिळते. मी नेहमीच सांगतो मला या कॉलेजमध्येच काय, मला कोणत्याही कॉलेजमध्ये गेलं की मला आनंद होतो. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात. आणि आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे काय प्रश्न नाही, काही गुन्हा केलेला नाही मी. आणि तुम्ही करू नका, बिंदास लव्ह मॅरेजच करा, दुसरं करू नका. मी माझी सांगितलं तसं जातीचा अंत या देशात व्हायचा असेल तर लव्ह मॅरेज शिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही त्यावेळेच्या सगळ्या मला आठवण येतात. एकदा कॉलेजमध्ये मी असताना असं लिहिलं होतं, ऐकले नाही जगाचे छान केले. तारुण्य म्हणजे ऐकायचं नसतं ना कोणाचं. मग आमच्या तारुण्यात काय केलं, ऐकले नाही जगाचे छान केले, मी तुला तारुण्य माझे दान केले. तुला तारुण्य दान करून टाकलं असं मी तारुण्य दान केलं. हा, आता कॉलेजमध्ये मी असंही लिहित होतो की नजरेस तिच्या नजर भिडता एकच झाले, नजरेस तिच्या नजर नाही वा पुढे, नजरेस तिच्या नजर भिडता एकच झाले, तिचे डोळे आले होते माझे आले. कॉलेजमध्ये असताना असं गमतीदार लिहायचं असतं. पांढरी शुभ्र साडी घालून अगदी चांदण्यात ती आली. आल्यानंतर तिला मी विचारले तू चांदण्यात न्हावून तर नाही ना आलीस. तिला मी विचारले तू चांदण्यात न्हावून नाही ना आली. ती म्हणाली छे मेल्या, माझे पांढरे बुधवार चालू आहे. पांढरे बुधवार म्हणजे ती एक पांढऱ्या बुधवाराचं व्रत आहे, त्याशी सगळं पांढरं घालायचं असतं. तर अशा गमती कॉलेजमध्ये असताना केलेल्या आहे. पण आता कशा आम्ही कविता लिहितो हे बघा. कारण जसं मी ह्याचं उदाहरण दिलं, ऐकले नाही जगाचे, तशी एक गझल जी मागच्या वेळेस इथे विद्यार्थ्यांना आवडली होती ती आत्ता परत ऐकवतो. गुंतत गेलो दोघे आपण, मला न कळले तुला न कळले. आठवली ना मैदा काय उद्या. गुंतत गेलो दोघे आपण, मला न कळले तुला न कळले. कसा उन्हाळा झाला श्रावण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो, तुमच्या कॉलेजचा अनुभव. तुझा रेशमी पदर उडावा. मला खरंच असा कॉलेज मी का पाहिलं नाही 10 वेळा म्हणतो. प्राचार्य इतके हुशार आहेत, इतके हुशार आहेत, इतके अनुभवाने सिद्ध आहेत की त्यांनी मुलांसाठी पाठीमागे बाग करून ठेवलेली. बसायची सोय सुद्धा केली आहे, दगड बिगड त्यांनी मला दाखवली, इथं मुली येऊन बसतात. तुझा रेशमी पदर उडावा, माझ्या पाशी तो थांबावा. बघा गंमत, दोघांनाही कळलं नाही अशा काय गमती.
तिला कळलं पदर उडाला, याला कळलं याच्यापाशी थांबले. पण काय, तुझा रेशमी पदर उडावा माझ्या पाशी तो थांबावा. वाऱ्याचे ते उन्हाळ धोरण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो. आणि 30 वर्षाचा संसार झाल्यानंतर असं लिहिता येतं, रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो. रागाच्या या तलवारींना उगाच आपण परजत बसलो. जीवन म्हणजे नसे रणांगण मला न कळले तुला न कळले गुंतत गेलो. एक आमच्या इकडचा अनुभव, हनीमून नंतरची पहिली पहाट. स्वप्नांना मी आवरले अन तुलईची तू गडी घातली. दोघांनी आपापली कामं केली, पण काय कळलं नाही दोघांना. स्वप्नांना मी आवरले अन दुलईची तू गडी घातली. पलंग सोडत नवते पैंजण मला न कळले तुला न कळले गुंतत गे. आणि शेवटचा शेर तुमच्यासाठी. मी म्हणतो ना प्रेम करा. का प्रेम किती उदात्त भावना आहे, छचोर नाही. आणि फक्त एवढंच, प्रेम जिच्यावर करा तिच्याशीच लग्न करा. आहे की नाही? बरोबर आहे ना. नंतर प्रेम राहुरी आणि लग्न पाथर्डी असं नाही. प्रीतीच्या या वाटेवरती गडे निघालो जेव्हा आपण. प्रेमात पडल्याने निघायला लागले, काय कळलं नाही दोघांना. बघा कल्पना कशी आहे. प्रीतीच्या या वाटेवरती गडे निघालो जेव्हा आपण. दिशा दिशांनी केले औक्षण मला न कळले तुला न कळले. याचा अर्थ मी गझल लिहितो, फक्त गझल लिहितो, मुक्त छंदात लिहिले. तुझा वाढदिवस कधी असतो? तिने मला विचारले तुझा वाढदिवस कधी असतो. मी म्हणालो तू भेटतेस तेव्हा. मी म्हणालो तू भेटतेस तेव्हा. ती म्हणाली भेट काय देऊ. ती म्हणाली भेट काय देऊ. मी म्हणालो मला पैशाचं आकर्षण नाही, मला सोन्याचं आकर्षण नाही, मला पैशाचा मोह नाही. मी म्हणालो मला पैशाचं आकर्षण नाही, सोन्याचा मोह नाही. आता तुझी इच्छाच तीव्र असेल तर, आता तुझी इच्छाच तीव्र असेल तर तुझी ऐपत तेवढी दे, तुझी ऐपत तेवढी. कसं असतं प्रेम, कशा असतात कल्पना, कशी असते कविता, बघा तुम्ही. थोडे अमृत अन गुलाब जल थोडे मध थोडे अत्तर. कल्पनांची भरारी बघा तुम्ही. अनेक शब्द कसे नाचतात बघा. सगळं थोडं थोडं आहे. कशात आहे? थोडे अमृत अन गुलाब जल, गुलाबाचं पाणी. थोडे अमृत अन गुलाब जल थोडेसे मध थोडे अत्तर. थोडे अमृत अन गुलाब जल थोडेसे मध थोडे अत्तर. देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर. देवाने या तुला घडविले माझ्या खातर इतके सुंदर. 6 ऋतूंनी आपली दागदागिने तुला अर्पिले. म्हणून बायकोला मी दागिने देत नाही, PNG मध्ये जात नाही. का? 6 ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले. 6 ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले. तेव्हापासून चांदीचे हे पैंजण पडते काळे ठिक्कर. चांदी काळी पडते, सोनं कधी काळं पडत नाही.
का पडायला लागली तेव्हापासून जळायला लागली ना चांदी. 6 ऋतूंनी आपले दागदागिने तुला अर्पिले तेव्हापासून चांदीचे हे पैंजण पडते काळे ठिक्कर. भुवई कुठली नजरेवरती, भुवई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला. भुवई कुठली नजरेवरती मदनाने तो बाण रोवला. रती म्हणाली मादकतेला, रती म्हणाली हॉट तुमच्या भाषेत अच्छा मादकता म्हणजे हा. रती म्हणाली मादकतेला राहा सुखाने हे तुमचे घर. रती म्हणाली मादकतेला राहा सुखाने हे तुमचे घर. आणि कल्पना बघा, कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली. किती सुंदर आहे आपली प्रेयसी, की आपण इथे लहान मुलाला डाळीच्या पिठाने साईने आंघोळ घालतो ना, तिला कामधेनूच्या दुधाने आंघोळ घातली. म्हणून काय झालं, कामधेनूच्या गोड दुधाची साय काढून तुला लावली. म्हणून माझे गाणे जाते पंख लावून तव अधरांवर. म्हणून माझे गाणे जाते पंख लावून तव अधरांवर. तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी. तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी. तुला पाहुनी सुखही आले आपुल्या दारी मुलांबरोबर. मुलांना घेऊन आलं सुख, एकटा आलं नाही. तुला पाहुनी दूर पळाल्या माझ्या चिंता व्यथा काळजी. तुला पाहुनी सुखही आले आपुल्या दारी मुलांबरोबर. तुझे पाहुनी काळे कुंतल अंधाराने तोंड लपवले. किती काळे आहेत, कलप लावलेले नाहीयेत. किती काळे आहेत की अंधाराने तोंड लपवले. तुझे पाहुनी काळे कुंतल अंधाराने तोंड लपविले. तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजापाशी झुकते अंबर. तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजापाशी झुकते अंबर. सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे. सारे काही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवेसे. पण हृदयावर हक्क सांगण्या, पण हृदयावर हक्क सांगण्या गेलीच बाई तू माझ्यावर, तू माझ्या. मला सांगायचं नाही, पुण्या मुंबईत आम्ही सांगतो, कारण पुण्या मुंबईत मराठी जपली जात नाही. इथं मुलं म्हणतात वॉश घेऊन फ्रेश होतो, अशी मराठी बोलली जाते. इथं तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही सगळेजण मराठी जपता. त्यामुळे अशा मराठी पंधरवड्याला संभाजीरावांनी असं एक छान, त्या मगाशी ते म्हणले की आता आमचे मित्रच आहेतच आपण मित्र. मित्रावरचे 2 शेर तुमच्यासाठी अर्पण करतो. मित्र कसा असतो, भांडू. तुम्ही अनेक उर्दू काव्यामध्ये वाचला असेल, मित्र म्हणल्यावर तो आपली प्रेयसी पळवतो. मित्र म्हणल्यानंतर तो आपल्या पाठीत खंजीर खूप असतो, आहे की नाही. पण आपले मित्र कसे असतात, ते भांडतात नाही असं नाही, पण काय असतात, भांडून यार गेला, भांडून यार गेला नाही रगेल तो. रगेल नाहीये, मग कसं आहे, भांडून यार गेला नाही रगेल तो. लक्षात चूक येता मागे वळेल तो. लक्षात चूक येता मागे वळेल तो. खांद्यावरून त्याच्या जाईन एकदा, खांद्यावरून त्याच्या जाईन एकदा. ह्या सावरून त्याला जेव्हा रडेल तो. ऐकवायचं अजून प्रमाणे जरी रोज असतो, गबाळ्याप्रमाणे जरी रोज असतो. तुला भेटलो की किती छान दिसतो. किंवा मगाशी आईबद्दल स्तोत्र म्हणलं. आई, आपलीच आई श्रेष्ठ असंही नाहीये. म्हणजे लता मंगेशकरांपेक्षा आईचा आवाज श्रेष्ठच, एक नंबरच, त्यामध्ये वादच नाही. पण फक्त माझी आई श्रेष्ठ आहे का, नाही. मी एका गझलेत असं लिहिलं होतं, त्याचा मतलब असा होता की गंध आला त्या दिशेने जात होतो. गंध आला त्या दिशेने जात होतो. रात राणीच्या किती ताब्यात होतो.
आणि त्यामध्ये मी आईबद्दल लिहिलंय, गंध आला त्या दिशेने जात होतो, रात राणीच्या किती ताब्यात होतो, पाहते माझ्याकडे प्रत्येक माता. जी आई झाली ती बघते आणि काय म्हणते, पाहते माझ्याकडे प्रत्येक माता, मी जणू काही तिच्या उदरात होतो. मी जणू काही तिच्या उदरात होतो. आणि एक शेवटची गझल ऐकवतो, मग नारायण सुमन एक आणखीन कविता ऐकूया. त्यानंतर मात्र मी माझी पत्नी इथनं जाईल आणि नंतर मग धनंजय तळवळकर नारायण सुमन नंतर एक कविता ऐकवतील आणि मग हा कार्यक्रम संपेल. पाखराला तमान दाण्याची, तमा म्हणजे काळजी, नाही हल्ली पुण्यात सांगावं लागतो पण एक झाडावर पाखरू बसले आणि ते दाणे टाकले त्यासमोर, पण ते खात नाहीये. का खात नाही? पाखराला तमान दाण्याची वेळ आहे, वेळ आहे मजेत गाण्याची. पाखराला तमान दाण्याची. बघा 12 वाजून गेले तरी तुम्हाला भूक लागली का नाही लागली? गाण्याची ही ताकद आहे. लागली का? तुझा मग आता फारच खादाड आहे हा मुलगा. एक बरोबर आहे ना? स्वतः डबा आणतो, दुसऱ्याच्या डब्यातलंही खातो. पाखराला तमान दाण्याची वेळ आहे, वेळ आहे मजेत गाण्याची. पाखराला तमान दाण्याची. काढले चित्र मेनकेचे मी, रंभा मेनका उर्वशी आपण माहिती ना अप्सरा, त्यातल्या मेनकेचं चित्र काढलं. का काढलं? पुढच्या वेळी. काढले चित्र मेनकेचे मी, भूक होती, भूक होती तुला पाहण्याची. भूक होती तुला पाहण्याची. पाखराला तमान दाण्याची. आपण कुणी पाहुणे येणार असेल तर घर सजवतो ना, आम्ही काय केलं? आज सजवून, आज सजवून ठेवले हृदया, आज सजवून ठेवले हृदया. सोय केली, सोय केली तुझ्या राहण्याची. पाखराला तमान दाण्याची. आणि एक आणखीन रोमॅन्टिक शेर बघा. चंद्र माझ्याच सारखा आहे, चंद्रासारखा मी नाही. का? चंद्र माझ्याच सारखा आहे, पाहतो वाट, पाहतो वाट सूर्य जाण्याची. पाहतो वाट सूर्य जाण्याची. पाखराला तमान दाण्याची. आणि एक शेत. पाय सोडून बैसले कोणी. सगळ्या नदीच्या किनारी हे दृश्य दिसतो ना, मुलींना सवय असते पाय सोडून बसायची, आहे की नाही? मग काय झालं? पाय सोडून बैसले कोणी, थांबली हालचाल
थांबली हा एवढे सुंदर पाय म्हणलं सोडेल कशाला ना पाणी ते धरून बसले. थांबली हाल चाल पाण्याची पाखराला तमान दाण्याची. आणि शेवट तसे ज्याला मक्ता म्हणतात. मक्ता म्हणजे काय तुम्हाला माहिती कवीचं नाव असतो त्यामध्ये. जसं तुका म्हणे, नामा म्हणे, मीराबाई आहे ना तसं. संमती परवानगी. संमती द्या प्रदीप राजे हो. संमती परवानगी कुणाला द्यायची का द्यायची पुढच्या वेळी. संमती द्या प्रदीप राजे हो. हौस पुरवा हौस पुरवा तिच्या उखाण्याची. हौस पुरवा तिच्या उखाण्याची पाखराला तमान दाण्याची. आता पुन्हा नारायण सुमन आपल्या समोर येतील. व्हॅलेंटाईन डेच्या त्यांनी शुभेच्छा तुम्हाला दिल्या आहे. व्हॅलेंटाईन डेच्या त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर नारायण इथे व्हॅलेंटाईन डेची शुभेच्छाच नको द्यायला, तरी मुलं रोजच व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा रोजच्या दिवसासाठी देतो आणि इथं थांबतो. तुम्ही हां आणि हां यांच्याबद्दल नारायण सुमनबद्दल ते सांगणार आहेत काही अनिल भाऊ आणि ते ऐका. पुन्हा नारायण सुमन एक आपल्याला तुम्हाला एक काय ऐकवणारे विलंबी ऐकवणारे हां हां ते ऐकवतील. आणि त्यानंतर तुम्हाला माझी मुलगी ऐकायची आहे ती धनंजय तडवळकर ऐकवतील. हां मी आणि मिसेस जरा जातो. हां ओके धन्यवाद. कसं वाटतं? छान छान वाटतं का? मुलींना चांगलं वाटतं मुलांना? नारायण सुमन बद्दल मला सांगायचं आहे. आर्टचे मुलं विद्यार्थी किती इथे आर्टचे? बरं हात वरती करा. मुली नाही का कोणी? हा धन्यवाद. यांच्याबद्दल असं मला सांगायचं आहे ते कॉमर्स स्टुडंट आहे आणि आर्टचे मुलं नुसता कविता लिहितात पण कॉमर्सची मुलं प्रॅक्टिकल फ्रेम करतात. सायन्सच्या मुलांना प्रॅक्टिकल असतंच. नारायण सुमन सारखा एक विद्यार्थी एका सहलीला गेला होता. कॉलेजची सहल होती. प्राध्यापकांनी ताजमहाल प्राध्यापक आणखी तो विद्यार्थी ताजमहाल पाहत होता आणि प्राध्यापक त्या विद्यार्थ्याला म्हणाले, बघ शहाजहानने ताजमहाल बांधलेला आहे मुमताजसाठी. असं तुझं प्रेम ठेव, असं तुझं प्रेम हवं. पण तो विद्यार्थी म्हणाला, सर माझं वेगळं. प्राध्यापक म्हणाले, काय वेगळं आहे? नाही नाही माझं वेगळंच आहे. काय वेगळं ते सांगून तरी टाक. सर तुम्ही रागवाल? नाही नाही रागवणार नाही सांगत. त्याने उत्तर दिलं, मुमताज की कब्र देखकर हर आशिक को मोहब्बत की मिसाल याद आती है. मुमताज की कब्र देखकर हर आशिक को मोहब्बत की मिसाल याद आती है. हम किस किस के लिए ताजमहल बनवाएंगे? हम किस किस के लिए ताजमहल बनवाएंगे? हमें तो हर लड़की मुमताज नजर आती है. नारायण सुमन यांचा का प्रेमविवाह झाला नाहीये, परंतु निफाडकर इथून गेलेले प्रेमविवाह त्यांचा झालेला आहे. त्यांचं प्रेम मला काही ते असतं तर सांगितलं असतं कसं तरी ते केलं ते. मी या कॉलेजमध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी व्याख्यानाला आलो. मी खरा व्याख्यात आहे. कविता करत होतो. कविता संग्रह माझा झालेला आहे. मागच्या वेळेस आलो होतो तर सगळ्या उदंड मला स्नेह दिलेला आहे. प्राध्यापक कुलकर्णी मॅडम त्यांचे अनेक फोन मला आले. नवतर मॅडम प्राध्यापक आहेत का त्या? आणखीन संभाजी पठारे सर यांचं तर प्रेम विचारूच नका. बरोबरून प्रेम.
आणखी ते विद्यार्थ्यांचं नातं कसं असतं प्राचार्याची ते मी ते अनुभवलेलं आहे. तुमच्या स्नेहाबद्दल आणि नात्याबद्दल मला एक सांगायचं आहे. तुमच्या माझ्या स्नेहाला आकाशाची किनार आहे. तुमच्या माझ्या स्नेहाला आकाशाची किनार आहे. तुमच्या माझ्या नात्याला मातीचा आधार आहे. तुमच्या माझ्या नात्याला मातीचा आधार आहे. आकाश आणि माती बोलून या बोला. आकाश आणि माती बोलून या बोलाय. म्हणूनच तर तुमच्या आमच्या स्नेहाला वेगळं असं मोल आहे. वेगळं असं मोल आहे. हा कवितेचा कार्यक्रम होता. आम्हाला वाटलं की एक एक कविता सगळेजण गाणार त्या दृष्टीने आम्ही तयारी करून आलो होतो. पण इथे वेगळं होतं तर आम्हाला माहिती नव्हतं. माझ्या खास कविता माझ्या खिशातच राहिल्या. आता तुम्हाला भूक लागली तुम्हाला नाही हो, मुलांना लागलेली. आणि तुमच्यासाठी मी खास डिश आणलेली, स्वीट डिश. ती स्वीट डिश तुम्ही घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. डायबिटीस कोणाला नाही ना इथे, मधुमेह नाही ना कोणाला, तर एक स्वीट डिश देतो. आमच्या कार्यक्रमाचं थोड्या वेळ एक गदी माडगुळकर तुम्हाला माहित आहेत का? त्यांचं एक गीत आहे गोरी गोरी पान, माहित आहे का? गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक पोरगा खुश झाला. वहिन्यान म्हटलं तर खुश झाला. बहीण आहे बरं काही, बहीण तुमची मागणी करते तर ते स्वीट डिश तुम्हाला देतो. आमचा 1 तासाचा स्वतंत्र कार्यक्रम असतो. सुभाष कर्डक आणि नानी देशपांडे असा छान विनोदी कविता असतात त्याच्यात. तर आज मी तुमच्यासाठी वेगळी कविता पहिल्यांदा गायली. तर मी सुभाष कर्डक यांना विनंती करतो थोडक्यात एक त्याची मिमिक्री साजरी करावी. ती स्वीट आतापर्यंत आम्ही चौघांनी आमचे चौघांचे आवाज ऐकले, पण आता 7 जण तुमच्या समोर येणार आहेत. 7 जणांचे आवाज तुम्ही ऐका. धन्यवाद.